तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्यासाठी यात हे जे तरुण आहेत यांची मुलाखत मी तुमच्या समोर याच्यासाठी आणालो की मी 2 वर्षाखाली यांच्याकडे आलो होतो. आमचे जे मित्र होते निवळ्याचे व्यंकटेश सोनुले यांच्या मार्फत गांडूळ खत प्रकल्प बघण्यासाठी आणि ते दुग्ध व्यवसायाचं व्यवस्थापन पाहण्यासाठी. त्यावेळेस यांचं बरंच काम अधुरं होतं, पण या 2 वर्षाच्या बाद मी इथं आलो आणि यांचा एक आपण छोटा साधा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून साधा म्हणला होता. बरोबर आहे. बरं, आपण त्यावेळेस आलो त्यावेळेस तुमचं घर नेमकं बांधणं चालू होतं. नेमकी घराचा पाया झाला होता, सुरुवात झाली होती. बरं, आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा बरं, आपण एक शेतकरी पुत्र म्हणून येरी भेटायला आलतो. सहज लग्नाच्या निमित्ताने तुम्ही इकडे गेले होते. पुढे भाऊला पहिलीच आवड होती आणि प्रत्येक वेळेस गावाकडून इकडे चालले, गावावरून की भाऊ घेऊन येतात, स्वतः तर येतात, सोबत कोणी असलेल्या मित्राला उत्साहानं सांगतात की बा हा आमचा माणूस जिद्दीने करते. तर शेतकरी मित्रांनो, यांनी दुग्ध व्यवसायामध्ये खूप वाढ केलेली आहे आणि मेहनत पण घेतात. यांचे सहकारी पण यांच्या सोबत असतात. आणि सांगायचा उद्देश एवढा की कुठंतरी मेहनत करणाऱ्याला पुढं आणणं हे आपलं कर्तव्यच आहे. बरं, त्या 2 वर्षात मी भेटलो होतो त्यावेळेस हे तुमचं मोठं शेड नव्हतं. त्यानंतर मला तुमची बरीच उलाढाल दिसायची. भरपूर शेतकरी पुत्रांनो, आपल्याला वाटते दुग्ध व्यवसाय परवडत नाही, हे करतात, मेहनत करतात बिचारे. त्या 2 वर्षामध्ये आपल्या त्याच्यानंतर आपण कोणकोणते कामं केले? आता 2 वर्षामध्ये आपलं घराचं काम झालं. हे घराचं जे काम झालं हे शेडचं झालं. तिकडून बाजूला आपण प्लॉट घेतला. हे सगळं आपलं दुधाच्या व्यवसायाच्या भरोशावर आहे. शेतीला जोडधंदा म्हणून हे व्यवसाय सुरुवात केला, पण मला तर वाटते शेतीलाच जोडधंदा म्हणण्यापेक्षा यालाच पूरक व्यवसाय म्हणता येईल. कारण शेतीच जोड म्हणून चालायला लागेल. असा निसर्गाचा कोप आल्यासारखं काम व्हायला. ऊसाचं क्षेत्र, नदीचं क्षेत्र असल्यामुळे ऊस घ्यायले होते. आता या वर्षी तर ऊसावर बी लाल्या रोग येऊन पडला. असे कोणतेच पिकं नाही. सोयाबीन व्हायला एकरी 4-5 क्विंटल व्हायला. तर आमचं म्हणणं बा याच व्यवसायामध्ये वाढ करावं, याच व्यवसायातून आपल्याला प्रगती दिसायली. त्याच्यामुळेच आपलं हे एवढं गोडाऊन झालं, या शेड झालं, म्हशीचं घराचं बांधकाम केलं. आज घरामध्ये जवळजवळ 25-26 लाख रुपये घराला लागले. तर आपल्याला दुसरं इन्कम काय? 5 एकर शेती आहे दुसऱ्याची. आपण कधी करतो भाडी तत्वावर. 20 एकर जमीन आहे दुसऱ्याची, पण आपल्याला या व्यवसायातून भरपूर प्रतिसाद मिळाला. सगळे आपली लक्ष्मीची ही म्हणलं तरी चालू. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय आणि त्याला जोड व्यवसाय म्हणजे शेती जोड व्यवसाय म्हणजे शेतीला जोड व्यवसाय आपल्याला करावा लागणार. आणि अशा तरुणांची प्रेरणा आणि यांची मेहनत मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही पण, तुम्हाला आवड असेल यूट्यूब चॅनल, तर नक्की असं निस्वार्थपणे काम करायचं. आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस भाऊ कामही करू लागले आणि मुलाखत घेताना तुम्हाला सांगतो, आजही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे की भाऊनं असं नाही की बा मुलाखत द्यायची म्हणून जायचं चांगलं कपडा घालून आले, असं काही नाही. जे अंगावर शर्ट काम करायचं होतं तेव्हाही होतं आणि आता पण तेच, आताही तेच आहे. याला म्हणतात तर क्वालिटी. आणि हीच क्वालिटी अशी शेतकऱ्याची आपल्याला दाखवावं लागते. नसतं आपलं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो बा मुलाखत द्यायची, सोयरे पाटील, धारे पाटील, आपलं काम कमी आणि मग कपडे मोठेपणाच्या गोष्टी नाहीत. खरंच आतापर्यंत जे मी बोललो ते 100% खरंच आहे. आणि व्यवसाय हे पुरतेच. आज आपण पुण्या मुंबईला राहून 7-8 हजारावर, 4 हजारावर, 15 हजारावर नोकरकी घालण्यापेक्षा आपल्या जर कुटुंबातल्या माणसाचं सगळ्याचं सहकार्य असेल, जे पटते ते व्यवसाय करा. मला तर वाटते हे आता माझ्याजवळ आहे म्हणून हे व्यवसाय खूप चांगला आहे आणि उत्पन्नाचा सुद्धा आहे. आपण सुरुवात वगारीपासून जरी केली तरी पुरते. एखाद्या म्हशीपासून 2 म्हशीपासून सुरुवात केली तरी चालते. आज आम्ही कुटुंबामध्ये जवळजवळ 6 ते 7 माणसं आहोत. तर आम्हाला घरच्या सगळ्याचा साथ लागते या व्यवसायामध्ये सगळ्याचा. हेवा देवा करत नाही आम्ही. पूर्ण ज्याच्या हातात काम पडलं ते काम हाती घेऊन काम करतो. त्याच्यामुळं आमचं सगळं आतापर्यंत तर खूप चांगलं आहे. बरं, तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण यांचा आदर्श घेऊन आणि यांचं गोठा व्यवस्था, तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर नक्की यांच्याशी भेट घाला. यांचा पत्ता, नाव आणि मोबाईल नंबर ह्या तुम्हाला सांगतील. तर कोणी तरुण येत असतील तर त्यांच्यासाठी तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव दयानंद सुरेशराव सूर्यवंशी. माझा मोबाईल नंबर आहे 9673 24 33 28. तर नमस्कार. तुम्ही आले असेच येत राहा. धन्यवाद.